आता पालघरमधून मोठी बातमी आहे। पालघरमध्ये शेकडो कोटींच्या जमिनीचा घोटाळा समोर आलाय। तलासरीच्या काजळी सहकारी सामुदायिक शेती संस्थेच्या 55 एकर जमिनीची अक्षरशः कवडीमोल दरामध्ये विक्री झाल्याचं ऑडिटमध्ये उघड झालंय। 2022 मध्ये या जमिनीचं मूल्य 7 कोटी रुपये होतं, मात्र ही जमीन केवळ 70 लाखात विकल्याचं उघड झालंय। मात्र 2022 मध्ये 7 कोटी मूल्य असलेल्या या जमिनीचं मूल्य सध्या शेकडो कोटींच्या घरामध्ये पोहोचलंय। तलासरीच्या काजळी इथे शासनाकडून शेतकऱ्यांसाठी काजळी सामुदायिक शेती सहकारी संस्था निर्माण करण्यात आलेली होती। संस्थेच्या 55 एकर जमिनीच्या विक्रीमध्ये काही संस्था चालकच असल्याचं समोर आल्यावर लेखापरीक्षण करण्यात आलंय आणि त्यामध्ये हा घोटाळा समोर आलाय। सध्याचे सहाय्यक निबंधक तसेच ऑडिटर यांच्या मार्फत तत्कालीन संस्था चालकांसह तत्कालीन सहाय्यक निबंधक अशा एकूण 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यासाठी पालघर पोलिसांना पत्राद्वारे मागणी करण्यात आली आहे। गुन्हा दाखल झाला नाही तर मनसेनं आंदोलनाचा इशारा दिलाय। आसपास 50 एकर ही जमीन आहे, ही सामुदायिक सामुदायिक संस्थेची जमीन फक्त 70 लाखाला विकली गेली आणि विकली गेली, परंतु ह्याच्यात विकली असताना ह्याच्याकडे कुठलेही शासनाचा पाठपुरावा न केलेला नाही। त्याच्यावरती तत्कालीन जे संचालक मंडळ आणि सहाय्यक निबंधक सहकारी संस्था डहाणू आणि ह्याच्यावर आता आम्ही जेव्हा त्यांची भेट केली तेव्हा त्यांनी सांगितलं की ह्याच्यावरती आमची कारवाई चालू आहे, आमचा पाठपुरावा आम्ही करतो आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।